आरपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी आलेली आहे वरळी नाक्यावरती असलेलं एक फेमस रेस्टॉरंट आणि ज्या रेस्टॉरंटचं नाव आहे मासळी आणि ज्या ठिकाणी मी टेस्ट करण्यासाठी आलेली आहे सारस्वत आणि GSB पद्धतीचं जेवण। तर चला आपण आज जाऊया आणि या मासळी रेस्टॉरंटमधलं हे GSB पद्धतीचं जेवण आहे ते टेस्ट करूया। हा रस्ता वरळी नाक्यावरनं येतो जो सरळ जातो नेहरू सेंटरकडे। तर वरळी नाका आणि नेहरू सेंटर यांच्यामध्ये असलेलं हे मासळी सी फूड रेस्टॉरंट आहे। तर आपल्याबरोबर इथे मासळी रेस्टॉरंटचे ओनर आहेत, तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की ह्यांचं हे रेस्टॉरंट कधी चालू झालं, इकडचा ॲड्रेस आणि इकडची सर्व माहिती। नमस्कार सर, आपलं पूर्ण नाव? माझं नाव राजेश नायक। ओके, आणि हे रेस्टॉरंट तुमचं कधी चालू झालं? रेस्टॉरंट ह्या मासली ब्रँड आम्ही चालू केला आता जवळजवळ 1 वर्ष होत आलं आहे। ओके, पण आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे लोकांचा। आणि अर्लियर दिस वॉज अ व्हेजिटेरियन प्लेस। ओके, अर्लियर दिस वॉज वी अँड देन ड्युरिंग कोविड we were planning to close down the vegetarian restaurant due to very low response. Okay. And then we thought of like either we close down or revive it as some other cuisine. Then right. We thought to give the food that we eat at home. Like आमच्या आईने जे आम्हाला खायला दिलं लहानपणापासून, जे आईने जे बनवलं घरात ते आम्ही कस्टमर्सना देऊ असा आम्ही विचार केला आणि वी स्टार्टेड ऑफ विथ GSB अँड सारस्वत सी फूड। ओके ओके, मला इकडचा ॲड्रेस सांगा ना एक्झॅक्टली काय आहे तो? हे आपला म्हणजे ॲनी बेसेंट रोड वरळी नाक्यावरनं ॲनी बेसेंट रोड जातो। तर इट इज जस्ट आफ्टर वरळी नाका अँड इट इज ऑपोजिट ओल्ड चॅरिटी कमिशनर ऑफिस। ओके, आणि टायमिंग काय असतो? टायमिंग आम्ही सकाळी 11:30ला उघडतो टिल 3:30 अँड संध्याकाळी परत 7 ते 11। ओके, थँक्यू सो मच, खूप छान मला बाहेरून दिसतं आहे कारण खूप सारी गर्दी आहे। सो चला आम्ही आज जातो आता। येस, ओके, थँक्यू सो मच। तर 10 मिनिटाचा वेट केल्यानंतर मला आता माझं टेबल मिळालेलं आहे आणि टेबलावरचं आल्यानंतर सर्वात पहिले मी यांचं जे मेनू कार्ड आहे ते त्यांच्याकडनं मागवलंय कारण आता मला द्यायची आहे ऑर्डर। तर आता जे सारस्वत आणि GSB स्पेशालिटी ज्या जेवणासाठी मी इथे आलेली आहे तर त्यांच्या मेनू कार्डमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे ते तुम्हाला सांगते। तर सर्वात पहिले सूप पण आहे यांच्याकडे आणि सूपमध्ये यांच्याकडे वेगळं काहीतरी जे मी फर्स्ट टाइम पाहिलेलं आहे ते म्हणजे कुळथाचं सार सूप आहे। तर त्याच्यानंतर खेकडा सूप आहे, चिकन कोकणी सूप आहे, मालवणी मटन सूप, मिक्स सी फूड सूप सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे। स्टार्टर्समध्ये बांगडा, सुरमई, कोलंबी, मांदेली अशा विविध प्रकारचे फ्रायचे आयटम आहेत। खेकडा लॉलीपॉप हे सुद्धा यांच्याकडे आहे। भरलेल्या फ्रायमध्ये पापलेट आणि भरलेलं बोंबील हे आहे। त्याच्यानंतर स्पेशल स्टार्टर्स जी आपल्या सारस्वत आणि GSBची स्पेशालिटी आहे, ज्यांच्यामध्ये खुबेवडी, कोळंबी लासुनी फ्राय, भुजणं, त्याच्यानंतर कोकण घी रोस्ट आणि सिझलिंग पापलेट कडम ही सुद्धा एक GSBची स्पेशालिटी आहे, ते सुद्धा इथे आहे। त्याच्यानंतर सी फूड मेन कोर्समध्ये GSB तिरफळ जे मालवणामध्ये प्रत्येक माशाच्या सारामध्ये घातलं जातं ते तिरफळाची फिश करी आहे। कारवारी फण्णा करी, GSB पद्धतीचं सुकं, मालवणी मसाला, मालवणी ड्राय, त्याच्यानंतर चिकनचे वेगवेगळे प्रकार आहेत। मटणामध्ये सुद्धा मटण सागोती, मटण ड्राय, राईसमध्ये कोलंबी बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी, कोळम राईस आहे। त्याच्यानंतर चपाती भाकरीमध्ये पण चपाती, बटर चपाती, तांदळाची भाकरी, कोकणी वडे, त्याच्यानंतर थाळ्यामध्ये बोंबील, बांगडा, सुरमई, व्हेज थाळी, पापलेट, चिकन अशा विविध प्रकारच्या थाळ्या आहेत। शाकाहारीमध्ये सुद्धा यांच्यामध्ये म्हणजे बरेच लोकांना असं वाटतं की GSB म्हटलं की फक्त मासे ह्याच्यासाठी फेमस आहे, तर नाही। GSBच्या ज्या भाज्या आहेत त्या सुद्धा ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या व्हरायटी आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप, वांग्याचे काप,
पनीर घी रोस्ट, हे स्टार्टर्स मधलं सांगते मी तुम्हाला. पनीर चिली, अळंबी चिली पेपर. त्याच्यानंतर जे मेन कोर्स आहे त्याच्यामध्ये अळंबी रांदोई हा एक GSBचा एक स्पेशालिटी आहे, तर ती यांच्याकडे आहे. मकई सुका भाजी, डाळ तोय हे आहे. आणि रिफ्रेशमेंट मध्ये ह्यांच्याकडे कोकम सरबत, सोलकढी आहे. आणि डेझर्ट मध्ये सुद्धा गुळाचा खरवस, गुलाबजाम, उकडीचे मोदक अशा प्रकारचं ह्यांचं एवढ्या गोष्टींनी भरलेलं आणि विविध जे पदार्थ जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील आणि खूप कमी रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील, चाखायला मिळतील असे पदार्थ ह्यांच्याकडे आहेत. तर चला आता मी सुद्धा माझ्या जेवणाची ऑर्डर देते आणि ऑर्डर आल्यानंतर माझ्या टेबलवरती काय काय येणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर आता आपले रिफ्रेशमेंट आलेले आहेत, त्याच्यामध्ये मी काय मागवले ते तुम्हाला दाखवते. ज्याच्यामध्ये आहे ही सोलकढी, मस्त थंडगार अशी सोलकढी आणि त्याचबरोबर हे आहे कोकम सरबत. तर कोकम सरबत हे तुम्हाला पाणी किंवा सोडा ह्या दोन गोष्टीचे ऑप्शन आहेत. तर सुरुवात करते मी आपल्या थंडगार सोलकढीपासून. मस्त आल्या मस्त असं कूल वाटलं मला थंडगार अशी सोलकढी प्यायल्यानंतर. आणि हे कोकम सरबत आणि माझ्यामध्ये सगळ्याच मालवणी असू दे किंवा कोणीही जे मालवणी रेस्टॉरंटमध्ये जेवायला येतात ना, सोलकढीशिवाय त्यांना मजा येणार नाही. तर ही जी सोलकढी आहे मस्त अशी थंडगार आणि ज्याच्यामध्ये मस्त असा लसणाचा ठसकासुद्धा लागतोय. तर ही आधी मी संपवते आणि नंतर स्टार्टर्समध्ये मी काय ऑर्डर सांगितलेली आहे ते सांगते. स्टार्टर्स आलेले आहे, तर आज मी एक व्हेज आणि 2 नॉनव्हेज असे स्टार्टर मागवलेले आहे. तर स्टार्टर्समध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर सुरुवात आपल्या नॉनव्हेजपासून. हे आहे कोलंबी फ्राय, रवा फ्राय आहे. त्यानंतर भरलेला बोंबील आहे. आणि इथे व्हेजमध्ये आज मी वेगळं GSB स्पेशालिटी हे बटाट्याचे काप मागवले आहेत. त्याच्याबरोबर ह्यांनी वेगळी एक चटणीसुद्धा दिलेली आहे. तर चला आपण टेस्ट करूया आता. मी पहिले प्रॉन्स आणि या चटणीमध्ये मी घोळवून घेते. मस्त, खूप छान आहे. रवा फ्राय अगदी मस्त. आणि हे डीप फ्राय नाही आहेत, हे शॅलो फ्राय आहेत. कारण तुम्ही इथे बघू शकता खूप असे ऑइली नाही आहेत आणि मस्त असे रव्यामध्ये घोळवलेले आहेत. नेक्स्ट आहे ते आहे आपले भरलेले बोंबील. वाव, हे बघा काय मस्त आहे. त्याच्या आतमध्ये स्टफिंग तुम्ही बघू शकता. हा 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 हा, एक नंबर. हा हा हा. बोंबील तोंडात घेतल्या घेतल्या लगेच विरघळले. एवढे छान मस्त याच्यामध्ये स्टफिंग आहे. आणि आता आपले व्हेज बटाट्याचे काप हे बघा. आणि ते सुद्धा आपल्या या जी चटणी त्यांनी आपल्याला दिलेली आहे ना, त्या चटणीमध्ये मी तुम्हाला खरं सांगू का, बरीच जण असा विचार करतात की नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे तर इथे व्हेज काय मिळणार. तर येस, जर तुम्हाला फिश फ्रायची जी टेस्ट आहे ती जर घ्यायची असेल तर बटाट्याचे काप नक्की मागवा. तर चला, हे जे स्टार्टर्स आहे ते मी संपवते आणि मेन कोर्समध्ये काय मागवलेलं आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तर आता आपले स्टार्टर्स झालेले आहेत आणि आता आपण वळतो आहे मेन कोर्सकडे. आणि मेन कोर्समध्ये मी 2 थाळ्या मागवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे व्हेज आणि दुसरी आहे नॉनव्हेज. तर नॉनव्हेज थाळीमध्ये मी मागवलेलं आहे चिकन आणि ज्याच्याबरोबर भाकरी किंवा चपाती येते. तर मी मात्र भाकरी मागवलेली आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही वडे सुद्धा मागू शकता. मस्त फ्लफी अशी भाकरी आहे. त्याच्यावर चिकन सुकं आहे, ओलं चिकन आहे. ती एक रस्त्याची वाटी दिलेली आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला सोलकढी आहे, कांदा लिंबू आहे, चटणी आहे आणि भात आहे. या बाजूला आहे व्हेज थाळी, ज्याच्यामध्ये इथे आहे भाकरी. तर तुम्ही भाकरी किंवा चपाती काही मागवू शकता. लोणचं आहे, पापड आहे, कांदा लिंबू आहे, त्यानंतर सोलकढी आहे, इथे कोशिंबीर आहे, भाजीमध्ये आणि सुरणाची भाजी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा इथे सुद्धा आहे, ती आहे राजम्याची भाजी आहे. त्याच्यानंतर इथे डाळ आहे. आणि इथे मी एक वेगळा प्रकार जो सारस्वतांचा फेमस आहे आणि ते म्हणजे अळंबी रांधोई, हा ह्यांचा एक वेगळा प्रकार आहे. तर तो सुद्धा मी इथे टेस्ट करायला मागवलेला आहे. तर सुरुवात मी करते नॉनव्हेज पासून. तर ही जी भाकरी आहे ती आधी मी सुक्या चिकन बरोबर टेस्ट करते. चिकन तुम्ही बघा पूर्ण सुकं आहे, अगदी ड्राय केलेलं आहे त्यांनी. ओलं आणि सुकं खोबरं आहे ना, त्याची टेस्ट येते मला. आणि प्रॉपर चिकन कुक आहे की नाही बघते.
खरंच खूप अप्रतिम आहे मी म्हणेन, कारण प्रॉपर असा जे ओल्या खोबऱ्याची जी टेस्ट आहे ना ती त्याच्यामध्ये आहे आणि खूप प्रॉपर जसं मी म्हटलं ना ड्राय असतं ना तसंच ते आहे. त्यानंतर आता पुन्हा ग्रेव्ही बरोबर टेस्ट करते. एक नंबर. ग्रेव्ही इतकी मस्त आहे ना. म्हणजे जीएसबीचं महत्व असं असतं की ते खूप तिखट हा प्रकार यांच्या जेवणात नसतो. मीडियम आणि सौम्य प्रकारचं जेवण असतं की ज्याच्यामुळे जे मसाले आहेत ना ते तुम्ही टेस्ट केल्यानंतर लगेच तुम्हाला कळून येतात. बाकीच्या टायमाला कसं तुम्हाला असं उग्र असा मसाल्याचा ऐवजी बाकी जे असे खूप असं तिखटाचा असा हे येतो आपल्याला, पण तसं तिखटपणा येत नाहीये. अगदी सौम्य अशी टेस्ट आपल्याला याच्यामध्ये आहे. सोलकढी भात मी नंतर जेवणार आहे आणि आता भाकरी बरोबर सुरणाची भाजी. व्हेज आज थाळी मागवण्याचा हेतू एक वेगळा होता, कारण जसं बऱ्याच जणांना वाटतं की इथे फक्त नॉनव्हेज हे जेवणासाठी मासळी हे रेस्टॉरंट आहे ते फेमस आहे, बट नाही. तुम्ही इथे आल्यानंतर व्हेज जेवण सुद्धा टेस्ट करा. जीएसबीची ती स्पेशालिटी आहे. तर सुरणाची भाजी आणि भाकरी. मस्त असे छोटे सुरणाचे काप केलेले आहेत आणि कोकम जे असतं, कारण सुरणाला खाज असते तर तो खाज येऊ नये म्हणून याच्यामध्ये कोकम घालतात. तर तो एक आंबटपणा अगदी लगेच भाजी अशी तोंडात घेतल्यानंतर लगेच येतो आहे. आणि आता राजम्या बरोबर सुद्धा. आता तुम्ही म्हणा राजमा आणि हे जे आहे ते कसं याच्यामध्ये दिलेलं आहे, तर त्यांचे रोजचा मेनू हा चेंज होत असतो व्हेज मध्ये. कारण राजम्याची जी भाजी आहे ना ती आपल्या जी महाराष्ट्रीयन पद्धती असते ना त्या पद्धती म्हणजे अगदी घरची चव येते. मला असं वाटतं की माझ्या आईने जशी आपली कडधान्याची उसळ बनवतात ना तसा उसळीचा मला टेस्ट येतोय. आणि जी अळंबी मागवलेली आहे ना आता ती मी टेस्ट करते इथे. अळंबी नंदोई ह्यांचा वेगळा हा प्रकार आहे. आता त्या मसाल्यामध्ये आहे, काय वेगळा प्रकार आहे हे मला आता टेस्ट केल्यानंतर कळेल. वाव, मस्त असं ओलं आणि सुकं खोबऱ्याचं याच्यामध्ये वाटण आहे आणि ज्याच्यामध्ये अळंबीचे छोटे छोटे पीस केलेले आहेत आणि सौम्य अशी, जसं मी मगाशी सांगितलं की याच्यामध्ये जास्त उग्र मसाले जीएसबी सहसा वापरत नाहीत, तर तोच फ्लेवर येतो आणि खोबरं जे आहे ते तोंडाला लागतं आहे. खूप छान असं व्हेज जेवण सुद्धा आहे. तर तुम्ही इथे आलात तर व्हेज सुद्धा जर तुमच्यामध्ये कोणी असेल तर ते मागवायला विसरू नका. तर चला नॉनव्हेज आणि व्हेज ह्या दोन्ही थाळ्या मी आता संपवते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलतो. स्टार्टर्स आणि थाळ्या ज्या मागवलेल्या होत्या त्या संपलेल्या आहेत आणि आता मी मागवलेली आहे स्वीट डिश. स्वीट डिश मध्ये ह्यांच्याकडे गुळाचा खरवस, त्याच्यानंतर गुलाबजाम आणि उकडीचे मोदक सुद्धा आहेत. परंतु यांच्या थाळ्या या एवढ्या छान होत्या आणि माझं मस्त असं पोट भरलेलं आहे. त्याच्यामुळे मी एक छोटंसं असं स्वीट डिश मागवले आणि ते म्हणजे आपलं गुलाबजाम. तर ह्यांनी मस्त असे गुलाबजाम गरम गरम असे गुलाबजाम दिलेत आणि ज्याच्यावरती त्यांनी मस्त असं तुम्ही बघू शकता पिस्ता त्याच्यावरती स्प्रिंकल केलेले आहेत आणि खूप गरम आहेत. खूप छान. म्हणजे काही जणांचं स्पेसिफिकली असं ना की गुलाबजामच्या आतमध्ये अगदी मध्यावर पिस्ता भरतात का, तर गुलाबजाम आतमध्ये व्यवस्थित तो शिजावा त्याच्यासाठी, तसं यांनी या गुलाबजाम मध्ये दिलेलं आहे आणि खूप छान आहे. मस्त असा गरमागरम गुलाबजाम आहे. सो चला आता हा जो गुलाबजाम आहे तो मी संपवते आणि इकडचा जो माझा व्लॉग आहे मासळी रेस्टॉरंटचा तो सुद्धा इथे सेंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.